आणि हा बोलतोय मित्रांनो फायनली कोलिम आलेला आहे. मासा कापडामध्ये टाकलाय सगळा कोलिम. तर बंद गाडी आमची अटकली. कोलिम काकी आहेत. कोलिम असं सुकवतात. ताजी ताजी कोलबी आणि ताजा ताजा पाला आम्ही असं करतोय. आणि मित्रांनो बघतोय ते कोलबी झाली रेडी, पाला पण रेडी झालेला आहे. नमस्कार मित्रांनो, तुमचा पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला स्वागत आहे. आणि मी तुमचं रुद्र शेंडेकर आज तुमच्यासाठी एक नवीन व्लॉग घेऊन आलो आहे. तर मित्रांनो आज आपण आलो आहे आपल्या ठेरोंडाच्या 15वर. आणि इथे बघाल तर पूर्ण कोलिमच सुकत घातलाय. बघताय अख्खा बीचवर कोलिम घातलाय. आणि इथे सगळे आपले काका आहेत. तर काका कुठे गेलेत आज? इथे जवळच होतो. काय कुठली मच्छीमारी केलीत? सोलट आहे आणि बोंबील. सोलट आणि बोंबील पकडायला गेलेले बघताय. आणि दाखवतो असं जाळ आहे बघताय इथे. आणि इथे बघताय जिवंत कोलबी बघायला भेटतं आपल्याला ताजी. आणि इथे स्क्विड माकुल बघायला भेटतो आपल्याला. आणि ते बॉम्बे डक पण आहे, बोंबील ज्याला बोलत असतात. आणि जाल बघताय पूर्ण भरून आलेलं आहे बघताय सोटांनी. काल जाम होते काय? हो होते. आज पण आहेत. आहेत. आणि ही बघताय किती मोठी सोलट आहे बघताय. प्रॉन्स, बिग प्रॉन्स ज्याला बोलत असतात. कुठे आहेत? आणि हा बोंबील बघताय मित्रांनो, जिवंत बोंबील बघायला भेटतो आपल्याला. आणि इथे बघताय एवढीशी अशी बोटीतून हे जात असतात. किती जण असतात बोटीत काका? 4 जण असतात बोटीमध्ये. आणि आता वारा कसा आहे? वारा वगैरे आहे? वारा सध्या शांत आहे. सध्या वारा शांत आहे बोलतात, त्यामुळे काय जास्त वाटत नसेल ना जायला. आणि अशा प्रकारे जाल बोटीतून काढतात बघताय. आणि जाळीतून कशी कोलबी काढतात इथे दाखवतो. हे बघा दाखवायची हातात कोलबी. आणि बघताय जिवंत जिवंत प्रॉन्स बघायला भेटतं आपल्याला. ठीक आहे, टाईम आहे ना अजून. हां आता ही पूर्ण जाळी इथे सोडवतील. जी काही मच्छी आहे झाड अटकलेली आहे ती इथे सेपरेट जे निवडणं बोलतात, निवडून परत जात असतात बघताय. तर किती खोलात जात असतात काका? जवळच असतं कारण मच्छी पण जवळच आली आहे ना. आणि सध्या मच्छीचा भाव कसा आहे? 570 रुपये कोलबी आहे. सोलट कोलबी म्हणजे कमीच आहे ना. जसं की मित्रांनो बोललेलं तुम्हाला, जसा नारळी पौर्णिमा जवळ येईल तशी मच्छी पण स्वस्त होत जात असते. आणि बघते अशा प्रकारे मच्छी सोडताना दिसतं आपल्याला. आणि चांगल्याच साईजची आपल्याला इथे सोलट बघायला भेटते बघताय. मग आता ही मच्छी जाईल कुठे का? कुठल्या बंदरावर जाईल आता? आपल्या रेवदंडा पट्टीला. तर मित्रांनो रेवदंड्याचा पण ब्लॉग आपण अपलोड केलेला आहे आणि चांगला रिस्पॉन्स पण भेटलेला आहे. तर ज्यांनी नाही बघितला आहे तर इथे एंड स्क्रीनला तो रेवदंडा ब्लॉग येत असेल जिथे पट्टीवर सगळी मच्छी जात असते. तर तो सुद्धा नक्की बघायला विसरू नका. नक्की बघा. तसा मस्त एकदम सकाळचा ऑप्शन आपण दाखवलेला आहे त्या व्हिडिओमध्ये. आणि इथे तुम्हाला कोलिम दाखवतो आता. हा बघताय, हा एवढा सगळा कालचा कोलिम इथे सुकवत ठेवलेला बघताय. हा असा अख्खा पूर्ण बीच मित्रांनो असा भरलेला होता काल. आज पण भरेल वाटतंय. बघू कसं काय आहे ते आजचा रिपोर्ट. जाऊया आता. आपले भाऊ आलेले आहेत सगळे, साहिल दादा, नितीन दादा, निहाल दादा, ताई वगैरे मच्छरदाणी घेऊन. ते मच्छरदाणीने आम्ही कोलिम मारत असतो. तर आता जातो तिकडे, ते आलेले आहेत आणि त्यांच्याकडून आपण कोलमाची शूट करूया. कशा प्रकारे कोलिम पकडतात हे आपण बघू आता. चला मित्रांनो, इथे जर तुम्हाला एवढा कोलिम बघायला भेटतो ना अख्ख्या बीचवरती, तो सगळा खराब झालेला आहे. कारण पाऊस आला अचानक आणि सगळा कोलिम भिजून गेला बघताय. हा बघताय अशा प्रकारे अख्खा असा बीचवरती तुम्हाला कोलिम ठेवलेला दिसतोय ना, तो सगळा खराब झालेला कोलिम बघायला भेटतोय पावसामुळे. कोलिम काढला की लगेच सुकवायचा असतो, जेणेकरून तो फ्रेश चांगला राहतो. आणि बघताय कसा एवढा सगळा कोलिम वेस्ट गेला आहे मित्रांनो. तर मित्रांनो प्लॅनमध्ये चेंज झाला आहे. कोलिम थोडा कमी लागत होता, त्या कारण आता चाललो आहे सोटाच भेटत आहेत ना. आता चाललो आहे सोटांना. बोटीत आलो आहे बघताय. पाठी आपला भाऊ आहे चंगा. हाय कर.
आणि ते काका बघताय. चला मग आणि आता चला जाऊया आता सोड बघायला. तर आता बघायला भेटणार आहे कशा प्रकारे सोड पकडतात. जाळ टाकली आहे ना आणि काय लागले असतील आता. आता बघूया जाऊया आता आणि समजेल आता कसं काय आहे ते रिपोर्ट. चला आता बोटी सेलिंग एन्जॉय करा. आणि बघताय मित्रांनो जाल खेचायची सुरुवात केली आहे. आता थोड्या वेळात जाल वरती आला की समजेल कशा प्रकारे आपल्याला इथे मोठी कोलबी ज्याला सोड बोलत असतो ते बघायला भेटेल आपल्याला. पहिलाच कोलबी आलेली बघताय. काय बोलतो त्याला मिनियर नाही ना. मिनियरच काय शिंगाली आहे पोटात. त्याने शिंगाळी खाल्ली आहे. हा चावल्यावर काय होतं का म्हणजे विष असतं. 1 किलो चिकल खायला लागतं. चिकल बापरे. 1 किलो चिकल बोलतात कोण कोण. आणि 1 किलो मीठ तेव्हा नशा होतो. माणूस मारायचे चान्सेस असतात. गोंगी येते. अच्छा म्हणजे मित्रांनो हा साप आहे हो पाण्यातला. मिनियर बोलतात ना. मिनियर चावला की एकदम बेकार. अजून एक वाम सारखा पण एक असते ना. हे सर बघताय पकडलाय. मामाच्या गाड्यात टाकतात. ओके अजून एक. काल काल निघालो जशी खबर आली तसा लगेच निघालो बस मध्ये. हो अरे कामात ना. चालेल चालेल. हाकला हाकला. यार पिस्कारी पण नाही. दाखव असे शेकट ठेव. हे घ्या तुम्ही आता. तो दिसत नाही. हा माझे दिसतोय. हो 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 दाखवा. ओके तर मित्रांनो शेवटचा हा जाळ खेचून झालेला आहे आणि आता चाललोय ते म्हणजे परत बांद्रावर समोर. आणि तरी थोडा कमी झालाय ना आता. मावरा कमी झालाय बघताय. 2 दिवस आधी आलो असतो मी तर चांगला काय काय बघायला भेटला असतं. पण आता पनवेलला होतो. पण ठीक आहे आता कोलिम मारायला जाऊया ना. आता जरा खाली जाऊ आणि ते खाली कोलिम पकडतायत ते बघू आता. चला चला तर आता कोलमाला जातोय. इथे आपले मच्छरदानी कोलिम पकडतात. जाऊया आता बघायला. आणि बाकी बघता अशा प्रकारे आलोय फायनली. तर शेवटची काय आपल्याला भेटले मच्छी ते दाखवतो आता. ते बघता येते मित्रांनो हे जे 2 व्हील घेतलेत ते आता टाकतील बोटी खाली आणि धक्का मारत अशी पाठी घेतील. बघलेले काय भेटला. कमी झाली ना आता. ते इथे पण काय जास्त भेटले नाही सोड. तिकडे गेलो होतो काशीतला. बापरे फिरायला गेलो होतो बोटिंग. पण बोटिंग बंद आहे पण थांबलो नाही. बोटिंग करत होतो.
मित्रांनो सोट पकडून आता आलोय इथे नाश्ता करायला आणि थोडंसं खाऊन जाऊ परत कोलिम मारायला. आणि ते बघता सगळे बसलोय. निहिताई आणि निया दादा गेलेत काहीतरी आणायला सामान. आणि बघताय वाटाण्याची भाजी आणि भाकरी आहे. दिवेश आहे, साहिल दादा आहे, काकी आहेत, निधन दादा बघता इथे. चला खाऊन घेऊया आता. असा बीच टच बसून खातोय बघताय. बेस्ट एक्सपिरियन्स. तर मित्रांनो मस्त नाश्ता करून झालेला आता आणि आता चाललोय परत मच्छरदानीला. कोलिम पकडायला चाललोय. आता घेऊन येईन ना तो फोडताना दाखवू. मस्त नाश्ता झालाय बघताय. एक भाकरी खाल्ली आहे, भाजी एक नंबर. थोडा आवाज कमी येत असेल कारण माईक वापरत नाहीत आपण, कारण आता पाण्या ठिकाणी चाललोय. आणि इथे बघताय मारू नकोय. चल चल ना आता सगळं चला. दोन्ही आयफोनची पण बॅटरी लो आहे आणि गोप्रोची पण बॅटरी लो आहे, तरी पण काय हरकत नाही, कसं तरी मॅनेज करू. आणि प्लॅनिंग थोडासा चालला आहे एक प्लॅन. तर जर सक्सेस झाला ना एक नंबर व्हिडिओ होईल आपली. काहीतरी बनवून दाखवलं असतं इथे ताजं इथेच पकडायचं आणि इथेच काहीतरी बनवून दाखवलं असतं. पण त्यासाठी बरंच खूप झंझटमारी आहे. बघू पहिलं सक्सेस झालं तरच, नाही तर मग प्लॅन फेल होईल. आणि इथं आपला चाललं आहे मच्छरदाणी. बघा याला बोलत असतात मच्छरदाणी. याच्याने आपल्याला कोलिम भेटत असतो. चला वे टू कोलमाला. लागते का हाताला? हसीना गेली घरी गेली. हो शॉर्ट घे. जेव्हा तिथे गेलं सकाळी खाना देऊ काय? नको केला नाश्ता केला. और मित्रों हो यहाँ पे देख रहे हो कोलिम ही कोलिम देख रहे हो, जिसको आप जवळा बोलते हो. आणि मित्रांनो इथे जे पाण्यामध्ये लाल लाल दिसतंय तेच आहे कोलिम. हा आता कसं एकदम आता वाटतंय नवेदर नवगाव. तू वर धर. अरे वर धर. काय रेषा जमत नाही रे. आणि मित्रांनो बघताय इथे भेटला आम्हाला कोलिम अशा प्रकारे. हा बघताय कोलिम जवळा. याच्या नाकावर बघताय, नाकावर कोलिम. हा बघताय कोलिम. आता अशा प्रकारे जसा कोलिम मारतो आणि आता बघू किती भेटतो अजून. हे आता हे घेऊन नको जाऊ, थांबणारच आहे ना. भरल्याशिवाय जायचं नाही वरती. मग दाखवेन मित्रांनो. हे बघा एकाच होळ्याला नाही मित्र, एवढे पण येडे नाहीत. एकाच होळ्याला. आणि मित्रांनो आता सेकंड टाइम झोलावरती घेतलेला आहे. थोडा कोलिम वाढला. काय ही थांब सगळे नको एकदा झट. मागे नको सर. काल पडलेला होता. हो हाताने नको जायला. सिंगल नाही जेवण दे. अरे उचल रे बाबा. तू उचल. दादा कोलिम बघताय. दादा कोलिम.
घे चल घे हे मध्ये नको जाऊ त्यांच्या जर पाठी आपण चाललोय काय वावते आवरे तू पाठी याच्या अंगात जीव नाही पाठी मी जागेवरच आहे हे खेच तर मला असं नको फेकू तोपर्यंत आमची शूटिंग करते तुम्ही काय विश्वास होला दुसरा झोला आहे तिसरा झाला तिसरा आम्ही थांबलो काल विनायक आलेलं मस्त हो आमचीच आहे ती आता टाकली ती ना बघताय मित्रांनो इथे आम्हीच नाही तर बरेचसे असे इथे आलेत कोलिम पकडायला त्या बाजूला पण बघायला पुढे जाम लोक आहेत आणि असं इथे बीचवरती सुकवत असतात बघताय आणि इथे आता उचलत आहेत बघूया यांना किती कोलिम आलाय बघूया यांना किती कोलिम भेटलाय आता आम्ही कोलबीला सरी मारले आता पाहू शकता कोलबी तरी येऊन आला थोडासा इथे बघ कोलबी बघ. अरे इथे किती आहे मग तीच पाहिजे कोलबी बघ भाऊ डबरा कोलबी भेटले बघताय मित्रांनो आम्ही कोलबीसाठी मारलेलं झालं आणि हा बघा जेली फिश मग का ह्याच्या जरा हे सांगा साईड इफेक्ट काय खाज वगैरे येते ना खाज कुजली असते त्याला आणि हे एक नंबर मच्छी टाक पडबट आणि कोलबी बघताय कोलबी मस्त जिवंत ताजी कोलबी बघायला भेटते हे बघा डबऱ्यात डब्यात पण कोलबी हे प्रॉपर कोलिम नाही तर कोलबीसाठी आलेत काय काल मारला ना काल कोलिम जाम मारला काल कोलबी मारला योगी कोलबी दाखव बापरे कोलबी बघते मित्र कालवून आला मस्त मस्त कोलबी बघायला भेटते इथे आपल्याला सोडलो आम्ही आणि हे कोलिम सोडतात अरे येड्या कोलबी बघितलीच नाही कसली भारी होती जाम कोलबी हे कोलबीसाठी झालेत प्रॉपर चला आता आपला दुसरा झोला तयार करायचा काय हा करूया काय तयार चला आता आपण पण आपलं हे कोलिम मारी चालू ठेवूया मस्त मजा येते आणि लाट आली आहे बघता आणि हा बोलतोय मित्रांनो फायनली कोलिम आलेला आहे घे चल घे लवकर घे हे घे हा ही बाजू पकड जाईल दादा हे पकड चला घ्या चल घे दिवेश तर ही जी मच्छरदाणी आहे ना मित्रांनो थोडी बारीक असल्या कारण 4 जण लागतात आणि ही पिंक वाली ते एकदम बेस्ट आहे पण याला कोलबी मस्त लागते चल लवकर आता चांगला लागला रे अजून चालू नसतं बोलत होतो अजून चालवा लवकर कर मस्त रे काय मस्त रे इथे 4 जण होते पकडायला वाव चला आणि अशा प्रकारे ही आपला त्याला आकोटा बोलत असतो आम्ही यात सगळा कोलिम भरतो आणि वरती जाऊन सुकवत असतो बीचवर जाऊन आता कसा सुकवतो ते पण दाखवतो पहिला बघते इथे आपण असं आकोटामध्ये टाकलाय सगळा कोलिम चला आता जाऊचं चल जाऊचं आता हा शेवटचा एक मारूया आणि जाऊया आता हा आलो चला तर मित्रांनो एक शेवटची एक फेरी मारून आणि तिकडे आपल्या स्पॉटला जाऊन भेटू आता ओके सगळे असंच कोलिम मारतात बघताय आणि मित्रांनो आता आम्ही
दुसरा झोला पण रेडी केलेला आहे बघताय. या मच्छरदानीला हे भेटत आहे कोलबी भेटत आहे. आणि बाकी दुसरा एक आपल्या तिकडे चालू आहे बघताय, तिथे कोलिम भेटते. आणि आता वडापाव म्हणलेत. हा शेवटचा एक झोला मारू आम्ही, कोलबी गोळा करू आणि वरती वडापाव खायला जाऊ. वडापाव खाऊन झाला मग ते हे करायचं ना, एक प्लॅन आहे म्हणजे करायचं की नाही करायचं ते काहीतरी वेगळं करून बघूया. भूक पण लागली काहीतरी खायला. मग कितीपर्यंत थांबायचं? थांबू 3-4 पर्यंत थांबू आता. आणि बघताय मित्रांनो इथून असं आणलंय आणि किती पोती भरलंय बघताय कोलमानी. चल ठेव लवकर, गाडी अटकेल नाही तर पाण्यातच आपली. खूपच जड आहे बघताय मित्रांनो. बस सर याच्या आतमध्ये काही चिवणा वगैरे असेल तर लागणार नाही ना? नाही लागणार, मी आता एवढा आणला ओढत. ओके हे उतर. हे नाही खाली चालली आहे, उतर. थांब उतर, बंद कर कॅमेरा बंद कर. गाडी आमची अटकली. दे तू रेस दे. नाही चल थांब काय हात लाव जरा. गाडी वर घे लवकर. खूपच चढ आहे मित्रांनो, खूपच. चल ठेव. बस तू बस. ओके फायनली रेडी. आणि मित्रांनो आलोय बघताय कोलिम घेऊन. तो आता टाकतोय इथे. इथून ते सगळं निवडणार, कोलिम वेगळा करणार, अर्धी मच्छी वेगळी करणार, कोलबी वेगळी करणार आणि मग असं इथे सुकत ठेवणार बघताय. हळू कडाक. एक नंबर मेहनत का कोलिम बघताय मित्रांनो, जेवढा पकडलाय तेवढा. वा हा बघताय कोलिम. आणि असं इथे सुकट ठेवलंय बघताय सगळीकडे. त्याला दाखवतो आता कुठे सुकट लावलाय. बॅटरी खूप चार्जिंग कमी आहे त्यामुळे असं वेगवेगळं शॉर्ट करायला घेतोय. दाखवतो. थांब आलो. हे बघताय हा पण आपलाच कोलिम सुकट ठेवलाय मित्रांनो एवढा. इथे पण ठेवायचा आता आणि इथे पण ठेवलाय बघताय. मजा येते. आणि इथे काकी आहेत, कोलिम असं सुकवतात बघताय. तो एकत्र नको येण्यासाठी तो असं फोडायला लागतो, जो की इथे फोडतात बघताय. चला तर मित्रांनो आता जातो, काहीतरी खाऊया आता आणि मग परत आपला कोलिम मारायला सुरुवात करूया. व्हिडिओ आपला बॅटरी चार्जिंग खूपच कमी असल्या कारण आता फोन ठेवायला लागतोय मला. पण कोलिम खूपच भेटतो आपल्याला. शेवटला काय काय मच्छी भेटते सगळी दाखवेल. लास्टपर्यंत कंटिन्यू मित्रांनो, मजा येईल व्हिडिओला. चला तर मित्रांनो आता बसलो इथे वडापाव खाण्यासाठी. आणि इथे वडापाव घेतलाय. हे पण आहे. घे सगळ्यांना पास कर तिकडे ते. तू पाव इथे देत जाय. चला तर मित्रांनो आता वडापाव खातो आणि परत निघतो आपल्या कामासाठी. मित्रांनो खातोय वडापाव आता. मित्रांनो घेतोय आता आम्ही पाला मळण्यासाठी. हे बघताय इथे मीठ मसाला लावलाय पाल्याला आणि कोलबी पण. आता याला आम्ही केळाच्या पाण्यात मळतोय अशा प्रकारे डायरेक्ट. याला आपल्याकडे सूत पण नाही ना बांधायला. हे आहे तो तात्पुरतं घ्या. आणि इथे आग लावली आहे बघताय मित्रांनो कशा प्रकारे.
आणि ही कोलबी बघताय, ताजी ताजी कोलबी आणि ताजा ताजा पाला आम्ही असं करतोय. हे बघताय इथे. हा ठेवा, ठेव डायरेक्ट. हे बघताय कोलबीला मस्त मॅरिनेट केलंय. हो आणि इथे बघताय मित्रांनो, इथे आपलं हे पाला पण टाकलं ना आपण खाली आहे. पाला आहे खाली केळीच्या पाण्यामध्ये आणि वरती कोलबी टाकली आहे बघताय. आणि इथे हा आपला बीच आणि ते कोलिम सुकत ठेवलाय. आणि अजून पण तिकडे झोले मारतोय आपण म्हणजे कोलमाचे. आता हे थोडंसं झालं शिजलं की खाऊ थोडं आणि जाऊ परत. सगळं इथे सामान आणलं, फक्त टोपं भांडी आणायचं राहिलं. पण तरी ठीक आहे, याला पण खूप मजा येते खाण्यासाठी. कधीच तरी खातो आपण असं उकडून. आणि हे भाजलेलं बिना तेलाचं बघताय मस्त. आणि मित्रांनो अशा प्रकारे आपला पाला आणि कोलबी दोन्ही होत आले आहेत. मला वाटत असेल काहीतरी वेगळं, पण हे खायला पण मजा येत असते बिना तेलाचं असं भाजून. वरचं करपलं तरी आतला जो मांस असतो एक नंबर लागतो. थोडासा मीठ मसाला लावला त्याला. आणि आता बहुतेक कोलिम कमी झालाय वाटतं, त्या कारण जायची पाळी येते वाटते घरी. आता इथे बघा थोडं आता हे खाऊ काहीतरी वेगळं नॅचरल आणि निघूया. बाकी कोलमाची व्हिडिओ कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. आता बघू काय करायचं खाल्ल्यानंतर. पुढे कोलिम अजून मारायचा की थांबायचं, चला बघू. मित्रांनो अशा प्रकारे झालेली आपली रेडी रेसिपी. आणि आपण या ताटात काढून घेतोय. हे ताई आहे बघताय, मदत करते आपल्याला. थोडे करपले चालतं, काय नाही, काहीतरी वेगळा एक्सपिरियन्स. तर राहू तिथे आगीतले तर काढ पहिला. चल पटापट, पाला पण होत आलाय. ठेवलंय, काढ लवकर काढ, साईडला घे, ते करपतील नाही तर अजून. आणि मित्रांनो बघताय ते कोलबी झाली आहे रेडी, पाला पण रेडी झालेला आहे. आता खाऊन बघूया, चला एन्जॉय. खाऊन बघूया. मित्रांनो एक नंबर झाली आहे कोलबी, असे स्वीट लागते एकदम. खाऊन बघ, घ्या घ्या सगळ्यांनी घ्या. हो ही भाजायला पाहिजे होती काय, राहू दे. एवढी जास्त मोठी ते आपल्याला कालवणाला हवी, त्याच्यापेक्षा हे मस्त छोटे छोटे कोलबी ते आम्ही भाजून घेतले. एक नंबर होते मित्रांनो, कडक. आता आम्ही पाला खाऊन बघतो. सोडा खाऊन दाखवत नाही, आता खातो आम्ही सगळं. हे दोघाच वेगळं वाटेल. पाला बघताय, पाला शिजलाय का दाखवतो फक्त. हा बघा मस्त शिजलाय पाला. कसा आहे, मस्त ना, एक नंबर मित्रांनो, कडक. आता पुढे काय जायचंय आपल्याला, झोला बिला मारायचा आहे. हा नाही चिवून येतं सगळे. बघताय मित्रांनो सगळे खायला बसलोय. हा की या खायला या. कशी लागते बोल, सॉलिड ना. आणि पाला पण मस्त शिजलाय बघताय, कोलबी पण आम्ही खातोय. आणि बघताय मित्रांनो अशा प्रकारे पूर्ण कोलिम मारून झालेला आहे फायनली एवढा सगळा. आणि तिकडे पण काकी झाडतायत. काकी फोडताय तुम्ही, आता काकी पण चालल्यात कोलिम फोडायला. आणि बघताय मित्रांनो अशा प्रकारे हा कोलिम सुकवत ठेवलाय. हा जो कोलिम बघताय ना मित्रांनो, खूप फ्रेश कोलिम आहे आणि सुकल्यावर पण एक नंबर असतो हा कोलिम. आणि ते काकी कोलिम फोडताना बघताय. आणि बघताय इथे कोलिम सुकवतात आणि इथे आता आलोय जेवायला. मला पण ताट देऊ. चला तर मित्रांनो आता घेतो जेवून. चला तर मित्रांनो इथपर्यंत आपला हा ब्लॉग तुम्ही बघितला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा. आणि तुम्हाला पण दिसलं की कसं आपल्या रेवदंड्यामध्ये सगळं कोलिम मच्छी वगैरे येत असते. बरंच काय काय तुम्हाला रेवदंड्यातला बघायला भेटेल. पट्टीवरचा सकाळचा बाजार बघितलात, रामेश्वर मंदिरचा एक ब्लॉग होता, कसं वाटलं हे पण नक्की कमेंट करून सांगा. आणि
आजचा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असेल सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूच चांगल्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत चला बाय.